Hello students, we are studying third chapter of 8th standard mathematics, and in this video we are going to solve practice set number 3.2. practice set सोडवायला घेण्या अगोदर आपण पहिल्यांदा बेसिक्स क्लियर करूयात. ठीक आहे, चला तर we know that a raised to m bracket raised to n is equal to a raised to m multiplied by n. म्हणजे जेव्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये एक पॉवर असते आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक पॉवर असते त्यावेळी या ब्रॅकेटचं मीनिंग काय होतं तर ते होतं मल्टिप्लिकेशन. म्हणजे पॉवर्समध्ये मल्टिप्लिकेशन होतं जे इथं झालेलं आहे. करेक्ट. म्हणून आन्सर काय येतं ए रेज टू एम मल्टिप्लाय बाय एन. ठीक आहे, हे तर आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आय बटनवरती लिंक आहे. आता या वरच्या रूलनुसार इथे बघा, जर ए रेज टू एम ब्रॅकेट रेज टू 1/n असेल तर त्याचा आन्सर काय येईल ए रेज टू एम मल्टिप्लाय बाय 1/n. म्हणजे या दोन पॉवर्समध्ये मल्टिप्लिकेशन झालं एम मल्टिप्लाय बाय 1/n जे इथं झालं. करेक्ट. आता ह्या एमच्या डिनॉमिनेटरला काय आहे 1, काय नाही म्हणजे 1 आहे. मग मल्टिप्लिकेशन कसं होईल ए रेज टू m/n. म्हणजे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन झालं आणि डिनॉमिनेटरला इथे 1 आहे, 1चं आणि nचं मल्टिप्लिकेशन झालं. m मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू m, 1 मल्टिप्लाय बाय n इज इक्वल टू n. म्हणून a रेज टू m/n. कळतंय? ओके. आता हे वाचायचं कसं तर वाचताना nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a म्हणजे nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a अशा पद्धतीने आपल्याला हे वाचायचं आहे. ओके. आता हे nth रूट आणि mth पॉवर कसं ओळखायचं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे राईट. 3.1 सॉल्व करताना पाहिलं आहे रूट म्हणजे काय, जे 1/n असतं ते 1/n म्हणजे काय असतं रूट. करेक्ट. त्यामुळे इथे 1/n काय आहे n आहे, म्हणून हे nth रूट आहे. mला 1/n आहे का नाही, त्यामुळे हा झाला पॉवर. करेक्ट. म्हणून nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a. क्लिअर. मराठीमध्ये याला कसं वाचायचं तर एच्या nव्या मुळाचा nवा घात, एच्या nव्या मुळाचा mवा घात. इथे पण तसंच मूळ जे 1/n आहे म्हणून मूळ, n व मूळ, कारण की 1/n आहे म्हणून n व मूळ. ओके. आणि m हा घातांक आहे म्हणून mवा घात. कळतंय? आता नेक्स्ट बघा, हेच आपण कसं लिहू शकतो ए रेज टू m/n. हे कसं लिहू शकतो ए रेज टू 1/n ब्रॅकेट रेज टू m. कळतंय? म्हणजे इथे काय घेतलं m आतमध्ये घेतलं आणि 1/n बाहेर घेतलं. इथे काय केलं 1/n घेतलं आणि m बाहेर घेतलं. आन्सरमध्ये काय फरक पडणार आहे का, आन्सर तेच येणार आहे ए रेज टू m/n. करेक्ट. इथे सुद्धा काय केलं मग घातांकांचं मल्टिप्लिकेशन झालं 1/n मल्टिप्लाय बाय m. आन्सर तेच येणार ए रेज टू m/n. मग आता याला कसं वाचायचं तर mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a, mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. आता इथे 1/m आहे का नाही, ओनली m आहे. बरोबर. म्हणून हे काय झालं, ही झाली पॉवर. 1/n काय आहे n आहे म्हणून nth रूट झालं. रूट कशावरून, कारण की न्यूमरेटरला 1/n आहे म्हणून हे nth रूट. मग आपण घेताना nth रूटच घेतो, पण इथं काय केलं nth रूट पहिला घेतलं आणि mth पॉवर नंतर घेतलं. इथे काय केलं mth पॉवर पहिला घेतलं, nth रूट नंतर घेतलं. काय बदल झाला का, काहीच नाही बदल झाला. दोन्हीचा अर्थ एकच. कळतंय? म्हणून कसं लिहिलं mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. ह्याला मराठीत कसं बघा, एच्या mव्या घाताचा nवे मूळ. हा घातांक आहे म्हणून nवा घात आणि हे 1/n आहे म्हणून nवे मूळ, म्हणजे एच्या mव्या घाताचे nवे मूळ. इथे सुद्धा बघा पहिला n व मूळ घेतले, नंतर mवा घात घेतला आहे.
इथे काय केलं, पहिला m वा घात घेतला आहे, n वा मूळ नंतर घेतला आहे. जर तुम्ही उलटं लिहिताना n व्या घाताचे m वे मूळ लिहिलात तर तुमचं चुकलं, कारण की m व मूळ नाही आहे, कारण की त्याचा अर्थ असा होतो की m व मूळ म्हणजे 1/m आणि n वा घात म्हणजे ओनली n ॲज अ पॉवर. कळतं आहे? त्यामुळे ही मिस्टेक बिलकुल करायची नाही. ऑलराईट, नेक्स्ट बघा. याच रेफरन्सनुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. 27⁻⁴/5 हे कसं लिहू शकतो? 27⁴ ब्रॅकेट रेज टू 1/5. हे फक्त आपण काय केलं, 4 बाजूला काढलं आणि त्याच्या जागी 1 घातलं, म्हणजे काय 1/5 आणि 4 बाजूला ठेवलं. या दोन्हीमध्ये होणार मल्टिप्लिकेशन, म्हणून काय होतं 27⁴ मल्टिप्लाय बाय 1/5. आन्सर तेच येतं आहे 27⁴/5. मग आता याला कसं वाचायचं, तर 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. 5th रूट ऑफ, रूट म्हणजे काय 1/i म्हणून, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27 म्हणजे मराठीमध्ये 27च्या 5व्या मुळाचा 4था घात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेम आपण दुसऱ्या पद्धतीने मांडलं. इकडे 1/5 ब्रॅकेटच्या बाहेर होतं, आपण त्याला आत घेतलं, आणि इकडे 4 ब्रॅकेटच्या आत होतं, आपण त्याला बाहेर ठेवलं. आन्सर तेच येणार आहे, फक्त वाचताना चेंज होणार. काय चेंज होणार? 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. बाहेरून आत यायचं आहे, करेक्ट. इथे सुद्धा आपण बाहेरून आत आलो होतो. इथे कसं घेतलं होतं, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. बाहेरून आत आलो होतो, तसंच इथे बाहेरून आत यायचं आहे 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27 म्हणजेच 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. कळतंय? नेक्स्ट बघा, 8⁻²/3 याला कसं मांडू शकतो? हे 2 बाहेर घेतलं आणि त्याच्या जागी ठेवलं 1, म्हणजे 8⁻² ब्रॅकेट रेज टू 1/3. आता या पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन होणार. 8⁻² मल्टिप्लाय बाय 1/3. आन्सर तेच येतं आहे 8⁻²/3. मग आता याला वाचायचं कसं? क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. आता इथे 3rd रूट ऑफ 2nd पॉवर ऑफ 8 असंही वाचलं तरी चालतं, पण आपण अजून सिम्प्लिफाय करतो आहे. ते कसं? तर 2nd पॉवर म्हणजे स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 3rd पॉवर म्हणजे क्यूब आपल्याला माहिती आहे, म्हणून क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 म्हणजेच मराठीमध्ये 8च्या घनमुळाचा वर्ग. 8च्या घनमुळाचा वर्ग. हेच दुसऱ्या पद्धतीने मांडतोय. 1/3 बाहेरचं आतमध्ये घेतलं, 2 आतलं बाहेर ठेवलं, ह्या अशा प्रकारे. ओके. आता वाचताना कसं वाचणार याला? बाहेरून आत यायचं आहे, म्हणून स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. राईट. मराठीमध्ये कसं? 8च्या वर्गाचे घनमूळ. आहे ना सिंपल. आता हे आपण जे मांडलेलं आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मांडलेलं आहे. ठीक आहे. हे प्रत्येक वेळेला तुम्हाला मांडत बसायची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त हे वाचता आलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी हे मांडत बसण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट जरी प्रश्न बघून वाचलात, म्हणजे हे लिहिलात, तरीसुद्धा तुम्हाला मार्क्स मिळतात. आता ते डायरेक्ट कसं लिहायचं? तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही ट्रिक्स आहेत. बघा, ब्रॅकेटमध्ये इथे जो असतो मोठ्या अक्षरामध्ये तो असतो बेस. मोठा अंक म्हणजे बेस. आता इंडेक्समध्ये काय असतं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये इंडेक्स असतो. मग त्याचा न्यूमरेटर काय असतो? तर तो असतो पॉवर, आणि डिनॉमिनेटर काय असतो? रूट. कळतं आहे? न्यूमरेटर असतो पॉवर आणि डिनॉमिनेटर असतो रूट. रूट म्हणजे मूळ, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो मूळ, आणि न्यूमरेटर म्हणजे अंशाच्या ठिकाणी घात असतो, आणि हा मोठा अंक म्हणजे पाया. तर एक्झाम्पल बघा. हां, आता हेच एक्झाम्पल आपण मगाशी घेतलं होतं, पण त्या ठिकाणी काय केलं होतं? याचं एक्सपान्शन केलं होतं.
आता आपण याला एक्सपान्शन न करता वाचायचा प्रयत्न करणार आहोत. ते कसं? तर ह्या आपल्या ट्रिकनुसार. आता बघा हां, ही ट्रिक तुम्हाला स्कूलमध्ये शिकवणार नाहीत, क्लासमध्येही शिकवणार नाहीत किंवा दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्येही तुम्हाला ही मिळणार नाही. ही फक्त आपल्या अल्टिमेट गाईडच्या स्टुडंटसाठी मी स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार तुमच्याकडे समोर सोप्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. या ट्रिकचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर बघा हां, या ठिकाणी 27 हा बेस झाला, करेक्ट. 27 इज बेस. 4 इज पॉवर, कारण की न्यूमरेटरला पॉवर असतो. आणि 5 इज रूट. 5 हे रूट झालं, कारण डिनॉमिनेटरला रूट असतं. मग आता मराठीमध्ये कसं म्हणू शकतो? तर हा 27 हा पाया झाला, 4 हा घात झाला आणि 5 हे मूळ झालं. ओके. मग आता ह्याला वाचायचं कसं बघा हां. 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. म्हणजे एकतर आपण डिनॉमिनेटरपासून सुरुवात करू शकतो किंवा न्यूमरेटरपासून करू शकतो. ओके. पहिल्या मेथडमध्ये आपण डिनॉमिनेटरपासून सुरुवात केले. नेक्स्ट मेथडमध्ये आपण न्यूमरेटरपासून सुरुवात करूयात. डिनॉमिनेटरपासून सुरुवात केल्यानंतर कसं येतं? 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. आता हे रूट हे पॉवर कसं? तर इथे 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27 आहे ना सोपं. आता न्यूमरेटरपासून सुरुवात करूयात हां. 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27 आहे बरोबर. 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27, करेक्ट. आता मराठीमध्ये बघा हां. 27च्या 5व्या मुळाचे चौथा घात. 27च्या 5व्या मुळाचा चौथा घात म्हणजे आपण डिनॉमिनेटर पहिला घेतलं, न्यूमरेटर नंतर घेतलं. 27च्या 5व्या मुळाचा चौथा घात, करेक्ट. आता काय करूयात? न्यूमरेटर पहिला घेऊयात, नंतर डिनॉमिनेटर घेऊयात. म्हणजे काय होईल? 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ आहे ना सोपं. मग हे एक्सप्रेशन या ट्रिकमध्ये घालून वाचलात तर तुम्हाला त्या एक्सपान्शन न करता सुद्धा इझिली आंसर लिहिता येईल. ऑल राइट. अब तो लाइक बनता है बॉस. इस ट्रिक के लिए तो लाइक बनना ही चाहिए. आता सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये आपल्याला काय दिलं आहे? नंबर्स दिलेत ज्याच्या वेगवेगळ्या पॉवर्स आहेत, म्हणजे इंडेक्सेस आहेत. नंतर ते वेगवेगळ्या 2 प्रकारे मांडलेलं आहे. पहिली मेथड आहे पॉवर ऑफ द रूट, म्हणजे पहिला न्यूमरेटर घेतला आहे, नंतर डिनॉमिनेटर घेऊन इथे लिहिलेलं आहे. सेकंड मेथडमध्ये काय केलं आहे? पहिला डिनॉमिनेटर घेतला आहे, नंतर न्यूमरेटर घेतला आहे आणि त्या प्रकारे इथे लिहिलेलं आहे. इन द सेम वे आपल्याला या बाकीच्या एक्सप्रेशन्स मांडायच्या आहेत. या बाकीच्या नंबर्सना इथे लिहायचं आहे. तर आपण जी ट्रिक पाहिली होती त्याच्यानुसार आपण इथं लिहूयात. पहिला आपल्याला इथे पॉवर ऑफ द रूट घ्यायचं आहे, करेक्ट. पॉवर ऑफ द रूट म्हणजे हा पॉवर हा रूट आहे, आपण मागाशी ट्रिकमध्ये पाहिले, करेक्ट. मग पहिला पॉवर नंतर रूट कन्सिडर करून लिहायचं आहे. मग कसं होणार? 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. नेक्स्ट 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. पहिला 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45 आहे. नेक्स्ट बघा 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. पहिला पॉवर नंतर रूट. 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. कळतंय? नेक्स्ट बघा 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81. नेक्स्ट 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. ओके. and next 10th root of 4th power of 100. Next cube of 7th root of 21. ह्याला थर्ड पॉवर म्हणायचं नाही, याला क्यूब म्हणायचं, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा पॉवर 3 असतो त्यावेळी त्याला थर्ड पॉवर म्हणत नाही, त्याला आपण क्यूब म्हणतो, करेक्ट. म्हणून क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. नेक्स्ट 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21.
आहे ना सोपं. नाव क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 सुरू करण्या अगोदर एक सूचना आहे तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये 1 ते 10 पर्यंतच्या अंकांचे वर्ग आणि घन दिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 सॉल्व करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि 1 ते 10 पर्यंतच्या त्या संख्यांचे वर्ग आणि घन पूर्ण पाठ करून ठेवायचे आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. ऑल राईट, लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसिस. म्हणजे परिमेय घातांक स्वरूपात व्यक्त करा. हे कसं सॉल्व करायचं आहे, तर हा जो बेस आहे हा पहिला लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. 121 बेस लिहून घेतला. आता याच्यामध्ये पॉवर कुठला आणि रूट कुठला ते ओळखायचं आहे. आपण पाहिले पॉवर न्यूमरेटरला लिहितो, रूट डिनॉमिनेटरला लिहितो आणि हे दोन्ही बेसच्या इंडेक्समध्ये लिहितो. ओके. बघा, स्क्वेअर रूट म्हणजे हे रूटच्या आधी इथे स्क्वेअर आहे म्हणजे ह्याची व्हॅल्यू असणार आहे 2. आता हे रूट आहे म्हणजे कुठे असणार आहे, डिनॉमिनेटरला असणार आहे, म्हणून पहिला डिनॉमिनेटर लिहून घ्या. राईट. आता काय, 5th पॉवर म्हणजे पॉवर किती आहे, 5 आहे. कळतं आहे, म्हणजे हे न्यूमरेटरला असणार आहे. आला आन्सर 121 raised to 5/2. कळतं आहे. नेक्स्ट बघा, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. मराठीमध्ये आपण म्हणतो 324च्या चौथ्या मुळाचा घन. आता इंग्लिशमध्ये कसं सॉल्व करायचं ते आपण पाहिलं आहे. आता हे एक्झाम्पल आपण मराठीमध्ये कसं सॉल्व करायचं ते पाहूयात. पहिल्यांदा काय करणार, हा जो बेस आहे तो पहिला लिहून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला घात कोणता आहे आणि मूळ कोणतं आहे ते शोधायचं आहे. ठीक आहे. घात आपण न्यूमरेटरला लिहितो म्हणजे अंशाच्या स्थानी लिहितो आणि मूळ आपण छेदाच्या स्थानी लिहितो. करेक्ट. मग आता बघा, चौथ्या मुळाचा म्हणजे चौथं हे काय, मूळ आहे म्हणजे मूळ किती असणार आहे, 4. ते पहिला लिहून घ्या छेदाच्या स्थानी. ओके. मग आता घात शोधायचा आहे. तर चौथ्या मुळाचं काय आहे, घन आहे. घन म्हणजे तिसरा घातांक म्हणून न्यूमरेटरला आलं 3. म्हणून आन्सर काय येईल, 324 raised to 3/4. आहे ना इझी. 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 म्हणजे 264च्या वर्गाचे 5वे मूळ. पहिला बेस आहे तसा लिहून घ्या 264. ठीक आहे. नंतर आता शोधायचं आहे रूट कोणता आणि पॉवर कोणता. 5th रूट म्हणजे रूटच्या स्थानी येणार 5 म्हणजे डिनॉमिनेटरला येणार 5. ते लिहून घ्या पहिले. आता न्यूमरेटरला काय येणार आहे, तर स्क्वेअर म्हणजे पॉवर किती आहे त्याचा, स्क्वेअर म्हणजे 2 म्हणजे आन्सर काय येईल 264 raised to 2/5. अँड द लास्ट वन, क्यूब रूट ऑफ 3. पहिला बेस आहे तसे लिहून घेतला. ठीक आहे. नंतर काय केलं, पॉवर आणि रूट शोधायचं आहे. क्यूब ऑफ, इथे कुठे रूट दिले का क्यूबच्या पुढे, नाही. क्यूब ऑफ म्हणजे हा झाला पॉवर. करेक्ट. म्हणजे हा न्यूमरेटरला पहिला लिहून घेतला. नंतर काय, क्यूब रूट, हे रूटच्या इथे काय परत क्यूब आहे म्हणजे डिनॉमिनेटरला आपण काय येणार 3 म्हणजे आन्सर काय आलं 3 raised to 3/3. मराठीमध्ये बघायला गेलं तर तसंच, पहिला बेस 3 आला, घनमुळाचा मूळ म्हणजे काय, छेदाच्या स्थानी म्हणून 3 आलं आणि पॉवर काय आहे घन म्हणून न्यूमरेटरला पण आलं 3 म्हणून 3 raised to 3/3. क्लिअर. ऑल राईट देन. जर व्हिडिओ सोपा वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांचेही डाऊट्स क्लिअर होतील आणि तुमचेही डाऊट्स क्लिअर होतील. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढचे प्रॅक्टिस सेट्स तुम्हाला लगेच लक्षात येतील. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आणि घन पाठ करून ठेवायचे आहेत. स्क्वेअर्स अँड क्यूब्स पाठ करायचे आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल देतो म्हणजे तुम्हाला शोधायची गरज नाही. सरळ डिस्क्रिप्शनमध्ये जायचं,
ते पाठ करायचं आणि प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 सॉल्व करताना आपण ते यूज करायचं आहे. ऑलराईट, सी यू देन.